वर्ण बांधू तोरण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेव ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात जी कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असणं बरं नाही. ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला, तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघायला ढाईला. तानाजी मालुसरेंना हे कळतात ते काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केलं पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे रजी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, केला राजाला. तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला, काच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला गिरहाजी, मारली घोड्याला गिरहाजी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कुडीकडून फासे. आणि एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातील घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती चाल घोरपड बांधी दोरीला, यशवंती कुंकू हात तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती भरतीला, जागी मोठू स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा गिरहाजी, चढले कोंढाणा गिरहाजी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदयभान्या, कोण? तानाजी? हा, तुझा बाप तानाजी. आणि मग तानाजीनं वार बघा केला, उदयभान बघाच तळला, पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडलं ढालीला, मध्येचा काढून शेला, शेल्यावर खेती भार आला, उदयभान चेरी सांडला, उदयभानच्या एका दाराला तानाजीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने धीर नालेला. रक्ताच्या धारोळ्या तानाजीला बघून 80 वर्षाचे शेला मामा उदयभानावर धावून आले. मामांनी मारलं उताणाला, दात खाऊन केला बहाराला, रक्त लागले होते कळवाईला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडलं नारडीला, सपा सप करती बहाराला, उभा चिरला उदयभान्याला, उदयभान्याला, उदयभान्याला